महाराष्ट्राच्या राजकारणात एक काळ असा होता की सत्ता बदलायची, चेहरे बदलायचे, पण पर्याय कायम असायचे. राष्ट्रवादी नाही तर शिवसेना, नाहीतर काँग्रेस किंवा मग बीजेपी. पण आज परिस्थिती वेगळी आहे. ऑपरेशन लोटस किंवा ऑपरेशन टायगरमुळे महाराष्ट्रात एक स्ट्रॉंग ऑप्शन दिसत नाही. अनेक मतदार बीजेपीवरती नाराज आहेत. काहींना महागाईचा प्रश्न आहे, काहींना बेरोजगारीचा, काहींना महाराष्ट्राच्या राजकारणात दिल्लीचा वाढता प्रभाव खटकतोय. पण मूळ प्रश्न असा आहे, जर बीजेपी नको असेल तर पर्याय कोण? काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे की राज ठाकरे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा प्रचार करणार नाही. आपण फक्त एक प्रश्न विचारणार आहोत. महाराष्ट्राला जर बीजेपीचं काम आवडत नसेल तर तुमच्यासाठी ऑप्शन कोण आहे? आणि जर तुमच्या मते राज ठाकरे असेल तर का राज ठाकरे एक स्ट्रॉंग ऑप्शन आहे? चला, त्यासाठी आपल्याला 2006 मध्ये जावं लागेल. 2006 शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करतात. अनेक राजकीय विश्लेषकांना वाटत होतं की हा पक्ष काही वर्षात संपेल, पण फक्त 3 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धक्का बसला. 2009च्या विधानसभा निवडणुकीत MNS तब्बल 13 जागी जिंकते आणि राज्य पक्षाचा दर्जा मिळवते. हे कोणत्याही नव्या पक्षासाठी मोठं यश मानलं जातं. त्या काळात मुंबई आणि ठाण्यात MNSचा प्रभाव एवढा वाढला होता की अनेक विश्लेषकांनी शिवसेनेच्या मतांवर त्यांचा परिणाम झाल्याचं म्हटलं. वेअर इज राज ठाकरे? हिअर इज राज ठाकरे. त्यावेळी अनेकांना वाटलं महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारण हे उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे असणार आहे. पण इतिहासाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. 2014 देशात नरेंद्र मोदीची लाट आली. महंगाई को लगातार बढ़ाने वालों जनता माफ नहीं करेगी. चलो हालात बदले, देश की सरकार बदले, भाजपा को वोट दे, अब की बार मोदी सरकार. संपूर्ण भारतीय राजकारण बदललं आणि त्या लाटेत MNSची राजकीय ताकद कमी होत गेली. 2014 मध्ये पक्ष फक्त एकाच जागेवरती निवडून आला. नंतरच्या निवडणुकीमध्ये पण अपेक्षित यश मिळालं नाही. आता इथेच अनेक पक्ष संपतात. पण राज ठाकरे यांच्या बाबतीत एक गोष्ट वेगळी आहे. त्यांचा राजकीय प्रभाव आणि निवडणुकीतील यश हे नेहमीच समान राहिलेलं नाही. निवडणुकीत पराभव झाला तरी त्यांच्या सभांना गर्दी होत राहिली, त्यांची भाषणं व्हायरल होत राहिली आणि अनेक तरुण त्यांना अजूनही अभ्यासू नेते मानतात. पण का? कारण पहिली गोष्ट, राज ठाकरे भाषण करताना अनेक कागदपत्र, आकडेवारी, व्हिडिओ क्लिप्स आणि संदर्भ वापरतात. एक मार्काचा प्रश्न. मी म्हटलं माझा 1 मार्काचा प्रश्न आहे, मला 1 मार्काचं उत्तर द्या. मला म्हणले काय? म्हटलं केंद्रात सत्ता कोणाची? ते बोलले भारतीय जनता पक्षाची. म्हटलं राज्यात सत्ता कोणाची? ते बोलले भारतीय जनता पक्षाची. म्हटलं मग शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न जाता शिंदेकडे का गेले? म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे आणि 2029ची ही अमित शहा स्वतःची तयारी करतायत. त्यांची शैली इतर नेत्यांपेक्षा वेगळी आहे. ते भाषणाला राजकीय सभा कमी आणि प्रेझेंटेशन जास्त बनवतात. दुसरी गोष्ट, ते अनेकदा लोकांच्या मनात असलेले प्रश्न थेट विचारतात. ही शैली समर्थकांना आवडते. तिसरी गोष्ट, मराठी अस्मिता. राज ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत मराठी भाषा, स्थानिक रोजगार आणि महाराष्ट्राच्या ओळखीचे मुद्दे सातत्याने मांडले आहेत आणि म्हणूनच त्यांच्या भोवती एक वेगळा मतदार वर्ग तयार झाला. मात्र आता एक कठीण प्रश्न, जर राज ठाकरे इतके लोकप्रिय आहेत तर ते मुख्यमंत्री का नाहीत? याचं उत्तर एका शब्दात आहे, संघटना. राजकारणात फक्त नेता पुरेसा नसतो. गावागावात कार्यकर्ते लागतात, बूथवरती माणसं लागतात, मतदारसंघांपर्यंत पोहोचणारी यंत्रणा लागते. आणि मनसेला या क्षेत्रात अडचणी आल्या. 2009 नंतर निर्माण झालेली लाट टिकवण्यात पक्षाला यश आलं नाही. पण मग 2022 नंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय बदल घडतो.
शिवसेना फुटते, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडते. अनेक मतदारांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, जुने पक्ष पूर्वीसारखे राहिले आहेत का? अशा वेळी राज ठाकरे पुन्हा चर्चेत येऊ लागतात, कारण महाराष्ट्रातील अनेक बीजेपी विरोधी मतदारांना नवीन चेहरा हवा आहे. आज सोशल मीडियावर तुम्ही पाहाल, काही लोक म्हणतात राज ठाकरेच महाराष्ट्राच्या भविष्यातील पर्याय आहे. काही लोक म्हणतात त्यांच्याकडे जनाधार आहे, पण निवडणूक जिंकणारी संघटना नाही. ऑनलाईन चर्चांमध्ये मत विभागलेली दिसतात. काहींना वाटतं ते स्वातंत्र्य म्हणून पर्याय बनू शकतात, पण काहींना वाटतं त्यांना अजून मोठी संघटना उभी करावी लागेल. मात्र एक गोष्ट नाकारता येत नाही, आज महाराष्ट्रात जे काही मोजके नेते आहेत त्यांचं भाषण लोक पूर्ण ऐकतात. त्यामध्ये राज ठाकरे यांचं नाव सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. त्यांच्या प्रत्येक सभेनंतर चर्चा होते, त्यांच्या प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया येते, आणि हीच कोणत्याही नेत्याची खरी राजकीय ताकद असते. आता आपण शेवटचा प्रश्न बघू. राज ठाकरे हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री किंवा त्यांच्या पक्षाचा पुढचा मुख्यमंत्री बनू शकतो का? याचं उत्तर आज कोणाकडेच नाही, पण एवढं नक्की आहे, 2006 मध्ये सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास अजूनही संपलेला नाही. 13 आमदारांपासून सुरू झालेली कथा मोठ्या पराभवामधून गेली, पण राज ठाकरे आजही चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. कदाचित भविष्यात ते महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी शक्ती बनतील, कदाचित नाही, पण निर्णय शेवटी जनतेचाच असेल. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे या नावाकडे दुर्लक्ष करणं कोणालाही शक्य नाही. तुम्हाला काय वाटतं? बीजेपीला पर्याय म्हणून महाराष्ट्रात सर्वात सक्षम नेता कोण आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच वास्तववादी व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.